काही माणसांचं आयुष्य बाबा कशामध्ये माहितीये का, फक्त आणि फक्त पैसा कमवण्यामध्ये. मी सांगते तुम्हाला ऐका, पैसा कमवणं वाईट नाही. कोण म्हणतं पैसा कमवणं वाईट आहे? अजिबात नाही. मी तर अजून पुढे बोलू का तुम्हाला, ज्याच्या जीवनामध्ये पैसा नाही, वारकरी संप्रदाय म्हणतो अरे त्याला किंमतच नाही. कसं काय? धनवंताला इकडं पहा जरा माझ्याकडं. कोण म्हणतं पैसा वाईट आहे? पैसा वाईट नाही. सांगेल मी तुम्हाला ऐका बाबा, पैसा या ठिकाणी सत्मार्गाने आला, चांगल्या मार्गाने जर तो आला तर तो पैसा बाबा नक्कीच चांगला आहे. काय मत आहे तुमचं? एक बोलू तुम्हाला वाक्य ऐका. कष्टाचा बाबा या ठिकाणी कधी सरत नाही आणि हरामाचं कधी पुरत नाही. काय मत आहे तुमचं? बोलत नाही का तुमच्याकडे? हा, असं बोलत चला. ऐका, गेलं काही माणसांचं आयुष्य बाबा कशामध्ये माहितीये का, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, दिवसभर बाबा या ठिकाणी सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यात घेऊन यायचं. काय मिळतं ते माहित नाही. पण मी एक वाक्य तुम्हाला सांगते ऐका, पैसा कमवणं वाईट नाही. तुम्ही नक्कीच पैसा कमवा, तुम्ही जगामध्ये फार श्रीमंत व्हा, पण एवढी श्रीमंती करत असताना त्या पैशाच्या तळतळाट नसू द्या, याची फक्त काळजी घ्या. तो पैसा घरातली माणसं तुमच्यावरती साथ देण्याकरता वापरते. म्हणजे एक छोटं वाक्य बोलते इकडं पा, तुम्ही म्हातारपणामध्ये आजारी पडल्यानंतर, ओ वारकरी बाबा ऐकताय ना तुम्ही, ऐका, तुम्ही म्हातारपणामध्ये आजारी पडल्यानंतर तुमच्या मुलांनी तुमच्या करता डॉक्टर बोलवला पाहिजे. काय मत आहे तुमचं? बोला बोला. डॉक्टर बोलवला पाहिजे, वकील नाही बोलवलं पाहिजे. बाबा सह्या मरून जा असं म्हटलं नाही पाहिजे. चला मी बोलेल तुम्हाला, इथपर्यंत प्रॉपर्टी आपण जीवनामध्ये कमवली पाहिजे. चला, परद्रव्य तुमच्याकडे. गरिबीमध्ये जी मजा आहे ती श्रीमंत माणसाला कधीच नाही. का? श्रीमंत माणसाच्या जीवनामध्ये डॉक्टरनं त्याला कितीतरी पथ्य सांगितलेले. उदाहरणार्थ डॉक्टरनं त्याला सांगितलेलं असतं, दादा आंबट खाऊ नका, तिखट खाऊ, गोड खाऊ. आता फक्त डॉक्टरने एवढंच सांगायचं बाकी, तुम्ही माती काय खायचं त्यानं, हा मोठा प्रश्न आहे. चला ऐका, त्याला बाबा या ठिकाणी एवढ्या मोठ्या संपत्ती, पण आणखी इकडे पहा बाबा, या ठिकाणी पैशामुळे असणारं समाधान मिळालं तर तो पैसा चांगला आहे. काही माणसांचं आयुष्य बाबा या ठिकाणी पैसा कमवण्यामध्ये गेलं. काही लोकांनी आयुष्यभर पैसा कमवला, पण मी सांगेल तुम्हाला ऐका, एवढा पैसा कमवून सुद्धा एक क्षण जीवनामध्ये बाबा स्वतः करता त्यांनी खर्च केला नाही. एका क्षणामध्ये सुद्धा बाबा स्वतः करता चांगले कपडे कधी घातले नाही. एका क्षणामध्ये कधी स्वतः करता चांगलं सोनं कडू खाल्लं नाही. मग मला इथं बसलेल्याने सांगा, खरंच त्या पैशाचा काही उपयोग आहे का? बोला बोला. हा, काहीच उपयोग नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. ऐका, हे सगळं सुख बघण्याकरता आपण आयुष्य व्यर्थ घालवलं. तुकोबा तर आपल्याला या ठिकाणी धाडसानं विचारतात, ओ वारकरी ऐका, आयुष्य वेचून कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बापा, सुखाचा चाकर झाला शिकाबडी, नाही सुख घडी भोगावया. क्षण जीवनामध्ये तुम्ही स्वतः करता जगले नाही आणि ज्यांच्या करता करताय वारकरी बाबा, ती लोक तुम्हाला साथ देतील याची गॅरंटी नाही. माता पिता बंधू बहीण